बदलापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. सोनाराचा आधी किडनॅप त्याला केलं. 15 ऑगस्टला त्याची किडनॅपिंग केली. त्यानंतर खंडणी मागितली आणि ती खंडणी सुद्धा सोन्याच्या स्वरूपात मागितली आणि आज त्याच ज्वेलर्सची तोडफोड केलेली आहे. अर्ध्या तासापूर्वी जवळपास हा प्रकार घडलेला आहे. बदलापूर पश्चिम वालिवलीचा हा परिसर आहे. त्या परिसरातला हा प्रकार आहे. भैरव ज्वेलर्स या ठिकाणी आपण आहोत. काही या ठिकाणी 4 ते 5 तरुण आले. त्यांनी या ज्वेलर्सची तोडफोड केलेली आहे. त्यानंतर जी माहिती समोर आली ती अगदी धक्कादायक माहिती आहे. खरं तर बंदुकीचा धाक या सोनाराला दाखवला गेला. अगोदर विश्वास संपादन केला, नंतर त्याला त्याची किडनॅपिंग केली आणि नंतर त्याच्याकडून खंडणीच्या स्वरूपात आपण म्हणू शकतो की एकंदरीत सोनं जे आहे ते मागितलं. खरं तर त्यांची पत्नी आपल्यासोबत आहे. काही वेळापूर्वी त्यांनी तोडफोड केलेली आहे. काचा पडलेला आपल्याला पाहायला मिळतात. पोलीस प्रशासन या ठिकाणी येऊन गेलेलं आहे. आता याच ताई आपल्याला सांगतील की संपूर्ण घटनाक्रम काय झालाय. पण तत्पूर्वी आपण बघणार आहोत, तुम्ही थांबायचे, आपण बघणार आहोत की कशा पद्धतीनं ही तोडफोड जी आहे ती केलेली आहे. ज्वेलर्सच्या दुकानाची तोडफोड करण्यात आलेली आहे. यामागचं नेमकं काय कारण आहे याच्या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. काय सांगाल, नेमकं काय सुरुवातीपासून सांगा आम्हाला, काय प्रकार झाला. 15 अगस्त को मुझे बोलते हैं ये वॉशरूम जाके आता हूँ। वॉशरूम जाने के लिए गए थे। उसके बाद में वो लोग अक्षय भोपी एक कस्टमर है करके वो आए, उनको बोलते हैं कि बाहर आ, मेरा वाली निकलने का है। वाली निकालने के लिए बाहर गए, कार में धक्का देके उनको जंगल में किडनैप करके लेके गए। बाद में वो आके मेरे से बोलता है कि मुझे माल दे माल दे। 5 बार जबरदस्ती करने के बाद उनसे बात करवा के माल लेके गए। मैंने नहीं देने के बाद उनको बहुत मारा पीटा। ये 15 अगस्त को हुआ। हम बाद में बोलिए 15 अगस्त को फिर बाद में वो आपके शॉप पे आया था. हाँ, शॉप पे आया था। बाद में सुबह थोड़ा 23 ग्राम माल वापस लेके गया और बोलता मैं आता हूँ करके अभी आया। पहला कितना लिया आपसे, कितना ग्राम लिया. 63 ग्राम लिया. 63 ग्राम सोनं पहिले त्यांच्याकडून तो ये किडनैप करने के बाद लेके गए आपसे. हाँ. अच्छा. और फिर दूसरे दिन क्या किया फिर उन्होंने. दूसरे दिन आके उन्होंने 23 ग्राम माल वापस दिया और बोलते देता हूँ करके उन्होंने आज वापस ये हमला किया और बीच में धमकी दिया कि बच्चे को लेके जाऊंगा उठा के, तुम्हारे फैमिली को तकलीफ दूंगा, फैमिली को उठा के लेके जाऊंगा, ये वगैरह उसने धमकी दिया हमको. अच्छा, मुझे एक बात बताओ, ये सब जब हुआ 15 अगस्त को आप बोल रहे हो और बहुत दिन हुआ इसको, मतलब आसपास 7-8 दिन हुआ रहेगा. पुलिस कंप्लेन किया आपने 15 अगस्त के ये जो इंसिडेंट. उन्होंने धमकी दिया पुलिस कंप्लेन करेंगे तो बच्चे को मार डालेंगे, जहाँ स्कूल में जाते हैं वहाँ स्कूल से किडनैप करेंगे, ऐसा उन्होंने धमकी दिया. तो हमको डर लगा, हम पुलिस में भी गए लेकिन उन्होंने कुछ कंप्लेन एक्शन नहीं उठाया ज्यादा करके. हम बाद में आज क्राइम में जाने वाले थे तो उसको ऐसा पता लगा करके ये आके उसने ऐसा तोड़फोड़ किया. मारने के लिए आए उनको कि बाहर निकल मैं मारता हूँ, ऐसा 4-5 जन आए और तोड़फोड़ करके गए. कितने लोग थे. 6-7 लोग थे. 6-7 लोग थे. मतलब उनकी पहचान कैसी थी दोनों की. उनका व्यवहार उनके साथ अच्छा था, वो लेन देन करते ही रहता था. उसने पहले चेन बनाया और लेन देन करते रहता था. उसने बोला कि उसने मंगलसूत्र के ऊपर पैसा लिया और मंगलसूत्र के ऊपर पैसा लिया. बाद में उसने मांगने के बाद नहीं दिया तो उन्होंने एक्शन उठाया. ऐसा मंगलसूत्र पे पैसा मांगना. हाँ, मांगने के बाद दिया उनको, 2.5 लाख के ऊपर ही दिया. वो और मांग रहा था तो नहीं दिया. उसके बाद उसने ऐसा किया. क्या नाम है आपके पति का. भीम सिंह खरवड़. अभी वो क्या धमकी देके गया. अभी बोला बाहर निकल बाहर आ, मारता हूँ, ऐसा मारने की धमकी देके गया. और मारने के लिए आया था, बाहर निकलने के लिए बोले थे. 5-6 जन बैठे थे तो बाहर नहीं निकले तो कांच फोड़ के गए ऐसा दुकान का. अभी आप क्राइम जाने वाले थे कंप्लेन देने, इसीलिए वो आए क्या. मतलब हाँ, उनको पता चल गया कि हम क्राइम जाने वाले हैं, इसके लिए वो आया था तोड़फोड़ करने के लिए. उनको कैसे पता चला, मतलब किसी पता नहीं, कोई तो रहेगा ऐसा बताने वाला, हमारे इसमें से कोई रहेगा बताने वाला. तो बताया उसको तो उसने ऐसा भेजे. वो नहीं आया, उसके बहुत लोगों के जिसने किडनैप किया था वो लोग आके ऐसा करके गए. अच्छा, वो खुद नहीं आया. वो खुद नहीं आया, दूसरे को भेजा है. अच्छा, आता हा अक्षय भोपी कोण आहे आपण ते सुद्धा बघणार आहोत. उसका फोटो या फिर व्हिडिओ कुछ रहेगा तो. तर हा धक्कादायक प्रकार बदलापुरातून समोर येतोय. आपण बघत असाल, हा जो तरुण तुम्ही पाहताय, हा तरुण खर तर याने अगोदर व्यवहार चांगला बनवला आणि त्याच्यानंतर हा जो आजचा प्रकार तुम्ही बघताय, म्हणजे अगोदर आता एक खर तर व्यवहार खराब का झाला तर मंगळसूत्रावरती त्यानं पैसे मागितले होते. 2.5 लाख दिया था और मांगा था उसने. इन्होंने बोला आज नहीं कल देता हूँ करके उसने ऐसा बोला कि बाली खोलता हूँ. इधर बाली खोलने का, इधर बाहर आओ थोड़ा सा. वो बाहर गए बाली खोलने के लिए तो धक्का मार के उन्होंने अंदर डाला कार में और बाद में जंगल में लेके जाके उनको पिस्तौल से इधर मारा, बहुत मारा. मैंने माल नहीं देने पर मेरे से
माल मांगने के लिए आए थे किडनैप करने के बाद। पिस्तूल से मारा? हाँ, पिस्तौल से भी ऐसा मारा और थप्पड़ ऐसा बहुत मारा उनको कि तुम्हारी बीवी माल नहीं दे रही है तो माल देने के लिए बोल। तो उनको मारने के बाद उन्होंने बोला मुझे बहुत मारे तो माल दे दे। उसके बाद मैंने माल दिया और जबरदस्ती किया, जो बोल रहे बड़ा बड़ा माल दो, बड़ा बड़ा सब झुमका वगैरह दो, मैंने नहीं देने पे और बहुत मारा उनको। अच्छा मुझे बताओ, जब ये उनको लेके गए थे तब वो फोन पे आपसे बात कर रहे थे? हाँ, किडनैपर के फोन से बात करवाया, उनका फोन स्विच ऑफ करवा दिया। और आप कहाँ पे थे? मैं दुकान पे ही थी। और आपको नहीं पता था कि वो वहाँ पे है? नहीं, मुझे नहीं पता था कि वो किडनैप करके लेके गए बात पर उसने जबरदस्ती ऐसा बात कराने पे मुझे पता चला वे माल नहीं दे रही थी तो उसने किडनैपर से बात करवाया कि माल दे करके उनको मारने के बाद मुझे लगा दे देना चाहिए तो मैंने दे दिया। अच्छा, फिर आपके पति ने भी आपसे बात किया फोन पे कि हाँ, उनसे ही बात करवाया कि दे दे। उनको धमकी दे रहे थे वो मारने का, मार रहे थे। वो बोले कि मुझे मार रहे बहुत, तो दे दे माल। अभी क्या पुलिस से, मतलब आप बोल रहे हो कि 15 अगस्त को आप गए थे पुलिस थाना, पर आपको जो न्याय धमकी चाहिए दिया। था नहीं मिला? नहीं मिला। उसने बोला कि पुलिस में किया तो बच्चे को उठा के लेके जाऊंगा, जहाँ स्कूल जाते हैं वहाँ, और पूरी फैमिली को तकलीफ दूंगा, पूरी फैमिली को ऐसा मारूंगा, तुम लोग को छोड़ूंगा नहीं, इधर धंधा नहीं करने दूंगा। उसने ऐसा ऐसा हमको धमकी दिया तो हम डर गए। हम अभी उसने वापस बीच में ऐसा धमकी दिया माल वगैरह नहीं देने का, तो फिर हमने ऐसा क्राइम में कंप्लेन उठाने का ऐसा एक्शन ले रहे थे तो उसको पता चल गया तो उसने ऐसा किया, तोड़फोड़ किया। क्या मांगे अभी पुलिस से आपकी? यही मांगे, मुझे अन्याय मिलना चाहिए बस, और हमारी फैमिली को कुछ नहीं होना चाहिए। जो मेरा माल गया है वो वापस आना चाहिए और अन्याय चाहिए बस। न्याय चाहिए, अर्थात हे बंद करणे को बोललो. अर्थात आपण पाहतोय झालं काय, थोडक्यात आपण जाता जाता पुन्हा एकदा जाणून घेणार आहोत. अक्षय भोपी नामक तरुण होता. या तरुणानं खरं तर हे जे ज्वेलर्स आहेत त्यांच्यासोबत अगोदर चांगला व्यवहार बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर एकंदरीत व्यवहार ज्यावेळी हा चांगल्या पद्धतीचा होत होता याचाच फायदा त्यानं घेतला आणि 15 ऑगस्ट 2026 रोजी कानातली बाळी काढायची आहे असं सांगून त्यानं दुकानाच्या बाहेर संबंधित हा जो ज्वेलर्सवाले आहेत त्यांना बोलावला आणि त्याच्यानंतर जबरदस्ती गाडीत बसवलं अशी माहिती संबंधित महिलेने त्यांच्या पत्नीने दिलेली आहे. जवळ असणारं जंगल त्या ठिकाणी त्यांना घेऊन जाण्यात आलं. पिस्तूलचा धाक त्याला दाखवण्यात आला. पिस्तूलचा धाक दाखवून खरं तर एक इसमाला त्यानं या ठिकाणी, म्हणजे फिल्मी स्टाईल कशा पद्धतीनं एखाद्या ठिकाणी आपण रॉबरी करतो तो पूर्ण पद्धत या ठिकाणी ही वापरली गेलेली आहे. त्यानंतर त्यांनी या ज्वेलर्समध्ये त्यांना पाठवलं. ज्वेलर्समध्ये पाठवल्यानंतर एकंदरीत संबंधित जी पत्नी आहे तिच्याकडे मोबाईल फोन दिला. जो तरुण आला अक्षय भोपीच्या माध्यमातून त्याच्याकडे 63 ग्राम सोनं त्या दिवशी सदर महिलेकडून सदर जो तरुण आहे असं घेऊन गेला, असा या महिलेचा आरोप आहे. 63 ग्राम सोनं घेऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने एकंदरीत 23 ग्राम सोनं जे आहे जवळपास ते परत सुद्धा दिलं अशी सुद्धा माहिती या ठिकाणी समोर येते. आणि एकंदरीत आज क्राईम ब्रांच यांच्याकडे तक्रार करायला जाणार ही माहिती ही कानकून कुठेतरी अक्षय भोपी त्याच्या सहकार्यांना लागली. आज तोडफोड करण्यात आलेली आहे. तुम्ही संपूर्ण खिडकी या ठिकाणी काच बघत असाल आणि एकंदरीत नेमका हा जो हल्ला आहे तो कोणत्या इंटेन्शनने झालेला आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. आणि हा हल्ला करताना आपण पाहिलं तर धमकावण्यात सुद्धा आलेला आहे. तुमच्या पत्नीला मारून टाकू, तुमच्या मुलाला मारून टाकू अशी धमकी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. धक्कादायक प्रकार हा बदलापुरातून समोर आलेला आहे. पोलीस प्रशासनाकडे सदर महिलेनं न्यायाची अपेक्षा केलेली आहे. घटनास्थळी क्राईम ब्रांचची टीम सुद्धा दाखल होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणी राजेश गज्जल यांच्यासह इतरही त्यांचे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी होते आणि त्यासोबत स्थानिक पोलीस प्रशासन किशोर शिंदे आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी होती. आपण पाहतोय आता सदर गुन्हा दाखल करण्यासाठी ते गेलेले आहेत. आता कधी हे जे तोडफोड करणारे आहेत, हल्ला करणारे आहेत, किडनॅप करणारे आहेत आणि खंडणी मागणारे आहेत यांच्यावरती कशा पद्धतीनं कारवाई केली जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्ही बघत असाल की महिला कशा पद्धतीनं बसलेली आहे. जेव्हापासून हा प्रकार झालाय महिला घाबरली आहे, लहान लहान मुलं घाबरलेली आहेत, सारखी ही महिला रडते आणि हा जो प्रकार आपल्या बदलापूर सारख्या शहरात घडतोय आणि दिवसाढवळ्या हा प्रकार जर घडतोय तर बदलापूरची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने चाललीये हा सुद्धा प्रश्न आता पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या संदर्भातले जे काही अपडेट असतील आपण यापुढे घेत राहू. तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा